पाहणार आहोत जिल्ह्यातील टॉप 9 घडामोडी। सोलापूरच्या बार्शीमध्ये अतिवृष्टीग्रस्त 1200 नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीमध्ये इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या वतीनं किट वाटप। पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडून सेवाग्राम विकास आराखड्याचा आढावा, आराखड्यातील प्रलंबित कामं तातडीने पूर्ण करा। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडलेल्या बैठकीत पंकज भोयर यांच्या सूचना। वर्ध्यात हिंगणघाटच्या नांदगावमधील पीएम श्री उच्च या प्राथमिक शाळेमध्ये डिजिटल शैक्षणिक साहित्याचं लोकार्पण, आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते डिजिटल साहित्याचं लोकार्पण, डिजिटल कंटेंटच्या माध्यमातून शिक्षण दिलं जाणार। वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव जागांसंदर्भात निर्णय झालेला संभ्रम अखेर दूर। वाशिम जिल्हा परिषदेत 52 पैकी 14 गट तर पंचायत समित्यांमध्ये 104 पैकी 28 गण ओबीसी प्रवर्गासाठी राखीव राहणार। गोंदियामध्ये मध्यरात्री जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ वाघाचं रेस्क्यू, पोलीस आणि वन विभागानं काही तासात वाघाला बेशुद्ध करत रेस्क्यू केलं। नाशिकच्या कळवणमध्ये दंगेखोरांची शहरातून धिंड, कळवण पोलीस ठाण्यावरती दगडफेक केल्याप्रकरणी 14 जण ताब्यात, कळवण पोलिसांची धडक कारवाई। वर्धा शहरात घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक, 2 लॅपटॉप, 7 मोबाईल, 1 मोटारसायकल असा 1,91,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त, घरफोडीचे 4 गुन्हेही उघडकीस। अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेली पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड, जालन्याच्या बदनापूर तालुक्यात सोयाबीन काढणीला वेग, अतिवृष्टीच्या तडाख्यात काही प्रमाणात वाचलेली पिकं काढण्यासाठी शेतकऱ्यांची घाई। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये अपेक्षित दर न मिळाल्यानं नव्या सोयाबीनची पुन्हा एकदा आवक घटली, उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी वर्ग चिंतेत, नव्या सोयाबीनची आवक आणखी कमी होण्याची शक्यता।